मित्रांनो, आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर आता धैर्यला समजतं सावीने दामिनीसोबत काय केलं आहे. धैर्य अचानक आता घरी येतो आणि आता धैर्य म्हणतो, की "काय चाललंय हे सगळं आई? आणि तुला माहिती ना माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही आहे आणि त्यामुळेच तू आम्हाला घरातून काढून दिलं होतं का मीटिंगला? काय चाललं होतं तुझं आई हे सगळं?" असं म्हणतात आणि आता लगेच धैर्य त्या सावीजवळ जायला लागतो म्हणजे त्या बाईजवळ आणि आता लगेच धैर्य हात लावणार तेवढ्यात आता सावी तिथे धूर करते. त्या होमामध्ये काहीतरी टाकते आणि धूर होतो आणि तिथून आता लगेच ती पळून जाते आणि नीता, अवंती आणि सावी आता तिथून निघून जातात. सावी आणि अवंती रूममध्ये येतात आणि आता पटापटा ते सगळं काही काढून टाकतात. अवंती म्हणते, "अगं सावी, धैर्य भाऊजींना सांगू ना आपण काय झालंय सगळं काही खरं?" तर ती म्हणते, की "आपल्याकडे अजून काहीच पुरावे नाही आहेत. आपण अजून काहीच सांगू शकत नाही आहे धैर्यांना." असं ती म्हणते. तर आता ती म्हणते, "मग आता काय करायचं आपण?" असं बोलत असते. तर आता सावी म्हणते, की "हे बघ, काळजी करू नको, करू नका बहिणी तुम्ही, आपण काहीतरी करूयात." तेवढ्यात आता सावीन ते सगळं आवरतात आणि धैर्य आता रूमकडे यायला लागतो. तिथे आल्यावरती आता सावीन त्या इकडे लगेच ड्रेस चेंज करून सावी तिथे उभा असते आणि धैर्य येतो आणि आता धैर्य सावीजवळ जातो आणि म्हणतो, "सावी, तुझ्या डोळ्याला काय झालं हे? तुझा डोळा बघ ना कसा झाला एक." तर सावी म्हणते, "काय झालंय फ्रेंड? माझ्या डोळ्याला काहीच नाही झालं." तेवढ्यात अनिता जी असते ती धैर्याच्या मागे उभा असते आणि ती सावीला खुणवत असते, की तुझ्या डोळ्याला लेन्स आहे, ते लेन्स राहिलेली असते तिच्या डोळ्याला. एका डोळ्याला लेन्स राहिलेली असते आणि एक डोळा चांगला असतो. त्यामुळे आता धैर्यला डाऊट येतो. धैर्य म्हणतो, "काय चाललंय सावी हे सगळं?" तर आता लगेच तिकडून नीता तिला खुणवते, "सावी, डोळ्याला लेन्स आहे." आणि आता धैर्य तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, की "सावी, नक्की काय होतंय? काय झालं तुझ्या डोळ्याला? कुणी टाकली लेन्स?" असं म्हणत असतो आणि आता सावी पूर्ण घाबरून गेलेली असते. तर चला बघूया आता धैर्यासमोर दामिनीचं सत्य आता नक्की कधी येणार आहे आणि सावी लवकरात लवकर ते सत्य धैर्यासमोर आणू शकेल का?